तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीवरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे। जरांगेंचे लाड करण्यात येत आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला। जरांगे यांच्या या टीकेवर प्रसाद लाड यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून प्रत्युत्तर दिलं। तारीख 30च आहे असं लाड यांनी म्हटलं। प्रसादनी आमच्या जरंगेचा लाड केला, प्रसादनी आमच्या जरंगेचा लाड केला, पण जरंगेचा विचार मात्र इळ्यासारखा वाकडा राहिला, इळ्यासारखा वाकडा राहिला। आणखीन एक गोष्ट, प्रसाद थँक्यू 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 एका गोष्टीसाठी की प्रसादनं आज बोलत बोलत हे सांगितलं की जरंगेच्या शेतामध्ये विदेशी फळ ड्रॅगन असतात। आता मला सांगा, कसा कामगार मोठा झाला पावशेरी पीत पीत, किती महान उदय झाला आणि फळ रोपही काय लावू लागला, ड्रॅगन लावू लागला, विदेशी ड्रॅगन लावू लागला। जरंगे म्हणजे तारीख त्याची पुढची होती, 30 तारीख होती बरोबर। तो जरंगे आता 28 तारखेवर आला, म्हणजे आमच्या प्रसादनी लाड केला आणि फारच जास्त डोक्यावर गेला। प्रसादनी आमच्या लाड केला आणि फारच जास्त डोक्यावर गेला आणि 30ची 28 तारीख करून गेला, 30ची 28 तारीख करून गेला। 30 तारीख म्हटले होते ते, तुम्ही गेल्यामुळे त्यातून 30 28 झालं। तर तुम्ही म्हणतात की प्रसाद गेले आणि लाड करून आले असं त्यांचं म्हणणं। गुणवर्त सदावर्ते माझे खूप चांगले मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत। त्यांचा गैरसमज आहे, मी त्यांच्याशी फोनवरती बोलीन। हा व्हिडिओ मी आत्ता पाहिला। बरं, त्यांची 30 तारीखच आहे। त्यांनी समितीला जी तारीख दिली की तुम्ही येऊन माझ्याशी चर्चा करा, या मी दिलेल्या मागण्या तुम्ही मान्य आहेत की नाही मान्य आहेत हे सांगा। त्यांची आजही आंदोलनाची तारीख 30च आहे। 28 तारखेपर्यंत समितीने यावं ही त्यांनी मागणी। मग समिती 28ला जाईल का 29ला जाईल हे समिती ठरवेल आणि त्यांना फोन करून कळवेल आम्ही 2829ला येतोय का 27ला येतोय। पण माझे मित्र गुणवर्त सदावर्ते माझे खूप चांगले मित्र आहेत, माझ्यावरती खूप प्रेमही करतात। त्यांचं मी निश्चित त्यांचे मी नक्की लाड करीन आणि आपला शो संपल्यानंतर त्यांना फोन करून मी सांगेन की बाबा ही 30 तारीखच आहे आणि मी काय त्यांना 28 करायला लावलं नाही, त्यामुळे गुणवर्त दादाला मी सांगेन। दरम्यान आपण तारीख बदललेली नाही आहे, गुणरत्न सदावर्ते यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। आपण त्यांच्याशी स्वतः या संबंधात संपर्क साधून त्यांचा गैरसमज दूर करणार असं देखील प्रसाद लाड यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। तर मनोज जरांगेंचे लाड करण्यात येत आहेत असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी डिवचलेलं होतं, त्यावर आता प्रसाद लाड यांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे।